नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणती आहे? तर मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात जो काही राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, तर त्या संदर्भामध्ये शासनाने हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत. तर त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, ABP माझा न्यूजवरती पण ही काल अगदी त्यांनी प्रकाशित केलेली आहे न्यूज. तर ही पूर्णपणे अगदी मी तुम्हाला हे वाचून दाखवते, लक्षात येईल की मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक जारी अशी त्यांनी सुविधाही सुरू केलेली आहे. तर हे पूर्ण अगदी स्क्रीनवरती वाचा तुम्ही, लक्षात येईल की 2024-25 ज्या मुलींना प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व पात्र मुलींना या मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही पूर्णपणे न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी काल 12 ऑगस्टची ही न्यूज आहे. अगदी संध्याकाळी ही न्यूज प्रकाशित केलेली आहे. तुम्ही अगदी पूर्णपणे ही न्यूज वाचा, म्हणजे लक्षात येईल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये तर सांगते. तर मुलींचे प्रमाणपत्र मुंबईची तर ही न्यूज अशी दिलेली आहे. ABP माझा नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा हा जो निर्णय घेतला आहे, ते कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिल्याची शक्यता असल्यामुळे मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी ही पूर्ण न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये नियम पण आहेत. तर कोणते नियम आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. की वार्षिक उत्पन्न म्हणजे 8 लाख, त्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींची जी पदवी ते घेणार आहेत, अभ्यास शिक्षण मोफत त्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यांच्या या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. कसलीही अडचण आल्यास तर त्यांनी तिथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत. हे 2 मोबाईल नंबर अगदी तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा प्रत्येक मुलीने हे स्क्रीनशॉट काढून ठेवा, की प्रत्येक तुमच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्हाला अडचण येईल ह्या संदर्भामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या फ्री जे हे आपल्याला या महाराष्ट्र राज्याने आपल्याला एकनाथ शिंदे सरांनी काढलेली आहे, तर अगदी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती जर अडचण येत असेल तर ह्या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करून अगदी पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता. तर हे तुम्ही अगदी हे दोन्ही नंबर प्रत्येक मुलीच्या मोबाईलमध्ये सेव्ह असले पाहिजेत आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढून अगदी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. आल्यानंतर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आणि त्यांनी तिथे वेबसाईटमध्ये दिलेली आहे पूर्ण रेड कलरमध्ये, तुम्ही वेबसाईट पाहू शकता. आणि संपर्क सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत ह्या कार्यालयात तुम्ही करू शकतो, असं हे आपले शिक्षण उच्च मंत्री चंद्रकांत पाटील सरांनी येथे घोषणा केलेली आहे. या संदर्भामध्ये पूर्णपणे वेबसाईट दिलेली आहे. तुम्ही अधिक माहिती वेबसाईटवरती पण तुम्ही पाहू शकतात. हे पूर्ण अगदी राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित मध्ये हे पूर्णपणे हे अगदी पूर्ण न्यूज दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मुलींना वार्षिक शैक्षणिक शुल्क योजनेद्वारे 100% शिक्षण मोफत करण्यात आलेली आहे, अशी ही पूर्णपणे न्यूज आहे. अगदी तुम्ही झूम करून प्रत्येक अगदी टप्प्यावरती ही न्यूज वाचा. मी जस्ट स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवत आहे. तर ही पूर्णपणे तिथे सगळे काय काय त्यांनी नियम, अटी आणि नंबर्स दिलेले आहेत, ते पूर्णपणे केअरफुली वाचा आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे शासनाचा लाभ घेता येईल. आणि ही बातमी अगदी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टन्स आहे. हायर एज्युकेशन मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ, शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कांमध्ये 100% सवलत, असं हे त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्र सरकारने EWS, SEBC आणि OBC विभागातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची घोषणा केलेली आहे. तर हे पूर्णपणे तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. EWS, SEBC, OBC मधील मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी अगदी 24-25 म्हणजेच यावर्षीपासून पात्र मुलींसाठी कोणतेही शुल्क न भरता वैद्यकीय शिक्षणासाठी हे पूर्ण अभ्यासक्रम त्यांनी तिथे दिलेला आहे. हे पूर्णपणे वाचा, म्हणजे लक्षात येईल त्यांचे नियम, अटी, एज. आणि इथे त्यांनी मुलींना मोफत शिक्षणासाठी योजनेसाठी त्यांनी इथं पूर्णपणे चार्ट दिलेला आहे, त्याचाही तुम्ही इथे पाहू शकता. हे लॉन्च केलेलं आहे महाराष्ट्र सरकार आणि यांनी जाहिरात पण केलेली आहे. चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे सरांनी आपल्या पात्रता महाराष्ट्रात फक्त मुलींसाठीच ही योजना असणार आहे आणि त्यांना अर्ज करायचा आहे. तर अगदी लॉन्च केलेली आहे. तारीख पण 5 जुलै 2024 तुम्ही पाहू शकता. वयोमर्यादा म्हणजे त्यांना डेट म्हणजे त्यांचे एज वयोमर्यादा इथे तिथे काहीच नाही. तुम्ही किती पण तुमचं एज असेल तरी पण तुम्ही ते शिक्षण तिथे घेऊ शकता. आणि फायदे पण दिलेले आहेत. तुम्ही 800च्या प्लस अभ्यासक्रमामध्ये तुम्ही इथे बेनिफिट घेऊ शकता, असं त्यांनी दिलेलं आहे.
आणि लक्ष्य लाभार्थी आहे 2 लाखापेक्षा जास्त मुलींचं त्यांचं एक टार्गेट आहे शासनाचं. आवश्यक कागदपत्र कोणते कोणते आहेत? आधार कार्ड, आदिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, हे सगळे कागदपत्र पाहिजेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट म्हणजे ह्या महिन्यात आहे. आणि वस्तुनिष्ठ मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. त्यांनी वेबसाईट पण दिलेली आहे. पूर्णपणे वेबसाईटवरती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि विचारू शकता. हे पूर्णपणे काढलेलं आहे. टू बी इलिजिबल फॉर द मुलींना मोफत शिक्षण योजना ॲप्लिकेशन मस्ट. तर महाराष्ट्राचे कायमचे रहिवाशी म्हणजे हे प्रमाणपत्र पाहिजे. राज्यातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवलेला आहे. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना EWS, SEBC, OBC श्रेणीतील महिलांसाठी ह्या महिला पात्र आहेत. आणि आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत अर्ज करण्यासाठी? आणि अर्ज ह्याच महिन्यात तुम्हाला करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ऑगस्ट ही लास्ट दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला कागदपत्र आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, शैक्षणिक पात्रता आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे पासपोर्ट साईज तुमचा फोटो. तर हे सगळे कागदपत्र असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते अर्जाची प्रक्रिया कशी असते. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. पात्र मुली ह्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर फिट बसत असाल तर अगदी पात्र मुली त्यांनी अर्ज सबमिट करण्यासाठी मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. अर्जासाठी वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, उत्पन्नाची माहिती आवश्यक आहे असं तरी सांगितलेलं आहे. हे पूर्णपणे नोंद तुम्ही पूर्ण वाचा. डॉक्युमेंट्स कोणते कोणते पाहिजेत अगदी सगळं इथं त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. चेक विजिट महाराष्ट्र मोफत शिक्षण स्कीम वेबसाईट ही दिलेली आहे. चेक फॉर द लेटेस्ट अपडेट, मुलींना मोफत शिक्षण असं दिलेले आहे. नोंदणी फॉर्म उघडण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी आहे. सर्व आवश्यक तपशील, ईमेल, फोन नंबर सगळे दिलेले आहेत. OTP पण दिलेला आहे. बायोमेट्रिक्स आधार प्रमाणितकृत करा. नोंदणी पूर्ण करा. पूर्ण अर्जदार त्याला लॉग इन करा, क्लिक करा त्या ठिकाणी आणि पूर्ण अगदी सिस्टीममध्ये त्याने दिलेलं आहे. आणि पूर्ण तुमचा आधीच नोंदणीकृत असल्यास जीमेल मोबाईल नंबर किंवा ईमेल IDवरही लॉग इन करा असंही त्याने तिथं म्हटलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करा किंवा नवीन पूर्णपणे अर्ज भरणार जे विद्यार्थी आहेत त्यांना आवश्यक कागदपत्र अपलोड करा तिथे. आणि अर्जदार जो आहे तो तिथे पूर्णपणे स्वतः करू शकतो. आणि तुमच्या रॅशन कार्डसाठी अर्जाची PDF प्रत पण एक तिथे तयार ठेवा. तर हे पूर्णपणे अगदी हे सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अभ्यासक्रम या योजनेत उच्च आणि अगदीच तंत्र शिक्षण, औषध, फार्मसी, कृषी म्हणजे 800पेक्षा अधिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी केअरफुली वाचा म्हणजे लक्षात येईल. तर एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. असे जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे यूजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. एवढंच या निमित्तानं जे काही विद्यार्थी नवीन असतील आमच्या यूट्यूब चॅनलवरती त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि गरजू विद्यार्थ्यांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.